नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत एकाच पिठापासून केले जाणारे अनेक पदार्थ. तर आज मी एकाच पिठापासून आंबोळ्या आणि इडली केली होती. तर इथे बघू शकता इडली एकदम छान अशा मऊसर झाल्या आहे. त्याचबरोबर आंबोळी पण एकदम छान झालेल्या आहे. आणि त्यानंतर मी सांबर आणि इथे चटणी पण केली होती. तर तुम्हाला नक्की आवडणार. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघू शकता मी तांदूळ आणि उडीद डाळ घेतली. तर 5 वाट्या मी तांदूळ घेतले आणि 2 वाट्या उडीद डाळ घेतली. तर तुम्ही तांदूळ कुठले पण घेऊ शकता, म्हणजे राशनचे आपण रेग्युलर जेवणाला वापरतो ते. तर हे मी गावचे तांदूळ होते तेच तांदूळ घेतले आणि त्यामध्ये 1.5 चम्मच असा मेथीदाणा घातले. त्यामुळे चव चांगली लागते आणि कलर पण आपल्या आंबोळीला चांगला असा येतो. तर स्वच्छ धुवून घेतले. 2-3 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं, कारण डाळीला पावडर लावलेली असते. त्यामुळे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. तर त्यामध्ये आता पाणी घालते भिजवण्यासाठी. तर वर येईपर्यंत पाणी घालून घ्यायचं आणि त्याला 7 ते 8 तास असंच ठेवायचं. तर इथे बघू शकता मी 7 ते 8 तास ठेवलेलं. आता ते मिक्सरमध्ये लावून घेते. तर पहिलं तांदूळ लावते मिक्सरला. तर थोडंसं तांदूळ घालायचे सर्व पहिलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालते. जास्त पाणी घालू नका, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं. तर थोडं थोडं पाणी घालून सर्व वाटून घ्यायचं. तर आणि थोडं जाडसर असं रव्यासारखं ठेवायचं. जास्त बारीक पण करू नका, कारण इडली बनवणार, त्यामुळे इडलीचं पीठ कसं थोडंसं रव्यासारखं असतं. तर इथे बघू शकता मी थोडंसं जाडसर असं ठेवलं आणि एका मोठ्याच भांड्यामध्ये काढून घेते, कारण ह्या भांड्यामध्ये मी पीठ ठेवणार आहे. तर त्याच भांड्यामध्ये मी सर्व हे वाटण करून घेणार. तर इथे बघू शकता मी डाळ पण तशीच बारीक असं लावून घेतली. डाळ एकदम बारीकसर लावून घ्यायची. तर मी सर्व डाळ एकसाथ घातलेली, पण ती लागली नाही, लोड व्हायला लागली. मग थोडी डाळ काढून ठेवली. तर तीळ पण डाळ आता मी असं बारीकसर लावून घेणार. तर अशा प्रकारे बघा मी सर्व हे वाटण करून घेतलं. एकदम छान असं वाटण झालं. जाडसर थोडंसं झालं आहे, त्यामुळे थोडं मी पाणी घालते. तर त्यामध्ये मी वाटण केलेलं ना मी तांदूळानं तेच पाणी थोडंसं आहे, तर तेच पाणी मी घालून घेते. तर त्यामध्ये थोडंसं मी रवा घालते. तर हा आपण शिऱ्याला रवा करतो ना, तो रवा घेतला आहे. तर अर्धी वाटी रवा घातला आणि चांगलं असं मिक्स करायचं. आता चमच्याने किंवा तुम्ही हाताने मिक्स करू शकता. तर मी हाताने मिक्स करते. हात स्वच्छ धुतले आणि 5 मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं. जितकं चांगलं तुम्ही फेटाल तेवढं पीठ चांगलं येतं आणि आंबोळी आणि इडली पण चांगली अशी मऊसर होतात. तर बघू शकता इथे एवढं असं जाड अशी एवढी आपण ठेवायचं. जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही. तर हे सगळं 5 मिनटं मी छान असं फेटून घेतलं. आता त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकतं आणि ते ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तास आपण असंच ठेवायचं. तर मी हे ओव्हरनाईट ठेवलेलं. सकाळी उठून त्याच्या मी आंबोळी आणि इडली बनवणार. तर इथे बघू शकता तर एकदम पीठ किती छान आलं आहे. एकदम वरपर्यंत भरून आलं आहे टोप. आपलं अर्धं टोप होतं पीठ ठेवते वेळी. आता किती छान असं पीठ भरून आलं आहे. तर एकदम आता मिक्स करून घेते आणि 5 मिनटं आधी ठेवते बाजूला आणि आपलं पहिलं आपण सांबार बनवूया, नंतर इडली करायला घेऊया. तर सांबारसाठी मी तूर डाळ घेतली. स्वच्छ धुवून घेते आणि कुकर लावून शिजवून घेते. तर भाज्यामध्ये मी बटाटी घेतली, शेंगा घेतल्या आणि लौकी घेतलेली. सर्व स्वच्छ धुतलं आणि त्याला बारीक असं कापून घेतलं आणि पाण्यामध्ये घालून ठेवलं, कारण बटाट्या काळ्या पडू नये म्हणून. तर फोडणीसाठी एक बारीक कापलेला कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला बारीक कापून, मिरची घेतलेली, आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता घेतला. नंतर आपण फोडणीला घालू पहिलं. तर फोडणीसाठी 1 चम्मच असं तेल घालते. पण तुम्हाला मी इथे रिक्वेस्ट करते, प्लीज माझा इथे व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण इथे थोडंसं ॲडजस्ट करा माझ्या व्हिडिओसाठी, कारण मला इथे बरोबर कॅमेरा लागला नाही आणि व्हिडिओ बरोबर चांगला असा शूट झाला नाही. तर प्लीज इथे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे मी आता तेल घातलं. तेलमध्ये राई घातली, जिरं घातलं आणि कढीपत्ता आणि मिरची घातली 2. तर बेडगी मिरची घेतलेली आहे मी. तुम्ही कुठच्याही मिरच्या घेऊ शकता. फोडणीला एक बारीक कापलेला कांदा घातला. चांगलं असं भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालते कांदा भाजला की. तर बघू शकता इथे थोडा कांदा मऊसर झाला आहे. त्यामध्ये आता मी आलं लसणाची पेस्ट घालते. तर ही बघा आलं लसणाची पेस्ट घातली. चांगली अशी 1 मिनिट अशी भाजून घ्यायची. तर इथे बरोबर असा कॅमेरा थोडा लागला नाही आणि मला समजलं नाही आणि तसाच मी व्हिडिओ शूट केला. आता तुम्हाला तसाच मी दाखवते. तर प्लीज तुम्ही इथे बघा, 2 मिनटासाठी बघा. इथे पुढे तर सरळ आहे, पण इथेच थोडा जरा आला नाही आहे. तर इथे बघू शकता मी मसाले पण घेतले. टमाटर आपला भाजला की मसाले घालते. तर मालवणी मसाला घेतला, हळद, गरम मसाला आणि आपण सांबार मसाला घेतला. तर हा कुठल्याही कंपनीचा तुम्ही सांबार मसाला घेऊ शकता.
चांगलं असं भाजून घ्यायचा 2 मिनटं मसाला. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तेल पण घालू शकता अजून, तर मी तेल काही घालत नाही. सर्व मी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये भाज्या घालायच्यात. सर्व भाज्या घालून घेते आणि 2 मिनटं चांगल्या अशा भाज्या परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये. त्यामुळे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालते. तर इथे बघू शकता चांगल्या असे मिक्स करून घेतल्या आहे. तर 2 मिनटं चांगल्या अशा मिक्स केल्या आहेत. त्यामध्ये आता मी ढाकण ठेवते वाफेण्यासाठी. नंतर आपण पाणी घालून घ्यायचं. पहिलं वाफेवर 2 मिनटं शिजून घ्यायची. तर इथे बघू शकता 2 मिनटं मी वाफेवर शिजून घेतली. थोडंसं वाफ आली त्यामध्ये आता पाणी घालते. तर मी ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर पाणी गरमच घाला, त्यामुळे कलर पण छान येतो. थोडंसं मी जास्तच पाणी घालते का भाज्या शिजायला पण पाहिजे आणि आपण सांबार थोडं पातळ ठेवणार आहे, त्यासाठी थोडंसं जास्तच पाणी घालून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर ढाकण ठेवून आपण 5 मिनटं मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं. सांबार भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण इडली बनवायला ठेवूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पीठ काढून घेते, कारण सर्व एवढं पिठाचं कमी बनवणार नाही आहे, थोडं थोडं करून बनवणार. तर एका भांड्यामध्ये पीठ काढलं, त्यामध्ये मीठ घालते, कारण सर्व पिठामध्ये मीठ घालणार नाही. आपण ज्यामध्ये बनवतो तेवढ्यातच मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेते आणि इडली भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे. त्यामध्ये सर्व असं भरून घ्यायचं, पीठ घालून घ्यायचं. तर थोडं जास्त भरायचं नाही, थोडंसं कमीच भरून घ्यायचं, कारण ते इडली फुगून येतात वरपर्यंत. चांगलंसं मी पहिलं तेल लावलेलं त्यांना. तर इथे मी पाणी पण गरम करून ठेवलं आहे गॅसवर. तर मी टोपामध्ये म्हणजे टोपामध्ये मी वाफवून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण ठेवू शकता. तर आता गॅस मिडियम करायचा आणि 10 मिनटं आपण असंच वाफेवर शिजू द्यायचं. तर इथे बघा इडली मी ठेवली आहे शिजवायला, तोपर्यंत आपलं सांबार पण भाज्या पण शिजून आले आहेत. बटाट्यातच बघू शकता भाज्या शिजल्या आहेत. तर बघूया. तर इथे बघा बटाटे पण शिजून आले आहेत. तर इथे पण डाळ पण आपली शिजून आली, म्हणजे कुकर लावली आहे, शिजून आली आहे. ती मी काढून घेतली आहे. तर इथे बघू शकता डाळ पण शिजून आली. चांगली अशी मिक्स करून घ्यायची, 2 मिनटं अशी घोटून घ्यायची डाळ आणि सांबारमध्ये घालून घ्यायची. तर चांगलं असं 2 मिनटं मिक्स करून घेऊया. तर त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते, कारण थोडं जाड आहे ना, त्यामुळे थोडंसं पाणी घालून घेते. तर हे थोडंसं डाळीचंच पाणी आहे, तर तेच पाणी थोडंसं मी घालून घेतलं. आता त्यामध्ये मीठ टाकते चवीप्रमाणे. तर आपण भाज्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालते. तर त्यामध्ये आता आपण एक गोष्ट घालायला विसरली आहे मी, तर ती मी आता घालून घेते. तर मी बनवून ठेवलेलं पण घालायला विसरलेले. तर इथे बघू शकता चिंचेचं पाणी आणि गूळ घालायला विसरलेली. ही चिंचेचं पाणी मी बनवून ठेवलेलं पण घालायला विसरली. अगोदर म्हणजे भाज्या शिजते पण तुम्ही घालू शकता, पण मी आता घालून घेते. तर चिंच ही गरम पाण्यामध्ये मी अर्धा तास घालून ठेवलेलं आणि त्याचं सर्व पाणी असं काढून घेतलं. तर सर्व मी पाणी घालून घेते आणि त्यामध्ये 1 चम्मच असा गूळ घालते. बघू शकता तुम्ही 1 चम्मच असा गूळ आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 2 मिनटं अशी उकळी द्यायची. ते बघा उकळी आली आहे, त्यामध्ये आता कोथिंबीर घालते. अशा प्रकारे आपलं सांबार तयार होतं. एकदम छान लागतं सांबार. तर आता सांबार आपलं तयार झालं आहे. आता आपण इडली बघूया. तर 10 मिनटं झाली आहेत इडली तर इथे बघू शकता छान अशी इडली तयार झाली आहे. आता चाकू घेते आणि किंवा तुम्ही टूथपेस्ट असं ती घेऊन घेऊन चेक करू शकता असं शिजली की नाही ती. तर इथे बघू शकता चाकू असा प्लेन आला आहे, म्हणजे आपली इडली शिजली आहे. 10 मिनटामध्ये चांगलीशी शिजून येतात.
तर आता काढून घेते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ती आपण काढून घ्यायची. 2-3 मिनटं मी थंड करायला ठेवलेली. तर इथे बघू शकता एक चम्मच घेतला आणि पाणी घेतलं. थोडं चम्मचला पाणी लावायचं आणि सर्व इडली काढून घेतात. त्यामुळे कशी इडली पटपट निघून येतात. तर इथे बघू शकता इडली छान अशी मऊसर झाल्या आहेत. बघा चम्मच थोडं पाणी लावायचं, त्यामुळे इडली चांगली अशी निघून येतात. तर इथे बघा तुम्ही इडली एकदम छान असे मऊसर झाल्या आहेत. एकदम छान अशा इडल्या तयार झाल्या आहेत. आता आपण चटणी बनवूया. त्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलं मी. तर ओलं खोबरं घेतलं आहे. चटणीसाठी ओलं खोबरंच घ्या. छान अशी चटणी तयार होते. त्यामध्ये थोडीशी आलं आणि लसूण घालते आणि 2 मिरच्या घालते. तर तुमच्या आवडीत तिखटपणा किती तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालते. थोडंसं पाणी घालते आणि बारीक असं मिक्सरला लावून घेते. तर इथे बघू शकता मी मिक्सरमध्ये लावून एका वाटीमध्ये काढून घेतलं सर्व चटणी. तर थोडीशी चटणी जाड आहे म्हणून थोडंसं मी पाणी घालते, कारण इडलीबरोबर चटणी थोडी पातळ चांगली लागते. आणि त्याला एक तडका देऊया चटणीला. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं, राई घातली, थोडं जिरं घातलं, कढीपत्ता, 2 मिरच्या घालायच्या, थोडंसं हिंग, 2 मिनटं चांगलं असं भाजू द्यायच्या. मिरच्या बी थोड्याशा लालसर म्हणजे थोडंसं भाजल्या की आपल्या चटणीमध्ये घालून घ्यायचं. छान अशी चटणी तयार होते. तर इथे बघू शकता तुम्ही छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. तर त्याच पिठापासून मी आता आंबोळ्या पण थोड्याशा बनवते. तर इथे भिडं ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि एक अर्धा कांदा कापून घेतला आणि तेल घेतलं. चांगलं असं भिडेला तेल लावून घ्यायचं. तर इथे थोडं पीठ जाड आहे, तर तुम्हाला पाहिजे तर थोडंसं पाणी पण घालू शकता, पण मी पाणी नाही घातलं आहे. चांगलं असं एक वाटी घेतली आणि चांगलं थोडंसं घालायचं आणि पातळ अशा आपण आंबोळ्या काढून घ्यायच्या. एकदम छान अशा आंबोळ्या तयार होतात. याच पिठापासून सर्व तुम्ही आंबोळ्या, इडली, डोसे म्हणजे आप्पे पण बनवू शकता, डोसा पण बनवू शकता. एकदम छान अशा होतात बनवल्यावर. ते बघा 2 मिनटं मी झाकण ठेवलेलं वर आणि परतून घेते. गॅस मी मिडियमच ठेवला आहे. बघा छान अशा आपल्या आंबोळ्या पण तयार झाल्या आहेत. तुम्हाला पुन्हा दाखवते. अशा पातळ असं घालून घ्यायची आणि त्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवून आपण ती परतून घ्यायची. छान अशा मऊसर होतात. अशा प्रकारे आपला नाश्ता तयार झाला. तर इथे बघू शकता इडली, सांबार, चटणी आणि आंबोळ्या पण एकदम छान झाल्या. इडल्या पण मस्त मऊ झाल्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास प्लीज माझ्या एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता